इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 3 सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2 यामध्ये आता आपण पुढं लैंगिक प्रजनन कसं घडतं याबद्दल अभ्यास करणार आहोत. गुणसूत्रांची संख्या 2 इतकी असतानाच्या स्थितीपासून त्यांचे एकगुणित पेशी तयार होणं आणि त्या एकगुणित 2 पेशींचा संयोग होऊन पुन्हा द्विगुणित पेशी तयार होणं अशा प्रकारची प्रक्रिया यामध्ये घडते. अशा प्रक्रियेला आपण लैंगिक प्रजनन असं म्हणतो. तर हे जे 2 एकगुणित म्हणजे n इतकी गुणसूत्र असलेली जे जनक पेशी आहेत त्या जनक पेशी आहेत स्त्रीयुग्मक म्हणजे फिमेल गॅमेट आणि पुयुग्मक म्हणजे मेल गॅमेट. तर हे जे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक हे एकगुणित पेशी आहेत त्यांचा संयोग होऊन जेव्हा द्विगुणित युग्मनजाची निर्मिती होते यालाच आपण फलन असं म्हणतो. आता या पुढं आपण पाहू की वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन कसं घडतं. वनस्पतींमधील लैंगिक प्रजननासाठीचं जे महत्त्वाचं कार्यात्मक एकक आहे ते म्हणजे फूल. आणि या फुलाची सर्वसामान्य रचना पुढील प्रमाणे आहे. बाहेरून बाजूनी आत जात असताना यामध्ये काही मंडले लागतात म्हणजे 4 मंडलं आहेत. मुख्य त्या देठाभोवती त्यांनी तो फेर धरलेला आहे आणि म्हणून त्यांना मंडल किंवा व्हर्ल असं म्हणतात. त्यापैकी सर्वात बाहेरील हिरव्या रंगाचं जे दिसतं ते आहे निदलपुंज. त्यानंतर रंगीबेरंगी पाकळ्यांच्यापासून बनलेलं जे आहे ते आहे दलपुंज. त्यानंतर पुमंग म्हणजे हा पुमंग आणि त्यानंतर आतील भाग आहे सर्वात आतील भाग आहे तो म्हणजे जायांग. ओके. आता यापैकी सर्वात बाहेरील हिरव्या रंगाचं जे आहे ते निदलपुंज ते निदलांच्यापासून बनलेलं असतं म्हणजे सेपल्सपासून बनलेलं असतं. विविधरंगी दलपुंज हे पाकळ्यांपासून बनलेलं असतं. ही दोन्ही मंडलं आतील मंडलांचं संरक्षण करतात. म्हणजे कोणती ही निदलपुंज आणि दलपुंज हे दोन्हीही आतील म्हणजे पुमंग आणि जायांग यांचं संरक्षण करतात. प्रत्यक्ष प्रजनन प्रक्रियेमध्ये यांचा कोणताही संबंध नसतो आणि म्हणून यांना अतिरिक्त मंडले असं म्हणतात किंवा ॲसेसरी वर्ल्ड्स असं म्हणतात. यानंतर आपण फुलाचं जे अंतरंग आहे हे अंतरंग आपण आता पाहू. दलपुंजाच्या आतील बाजूला पुमंग आणि जायांग ही 2 मंडलं प्रत्यक्ष प्रजननाचं कार्य करतात आणि म्हणून या दोन्ही मंडलांना आवश्यक मंडले असं म्हणतात. त्यापैकी आता पुमंग हे पुल्लिंगी मंडल आहे आणि त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणजे स्टॅमेन असं म्हणतात. आणि जायांग हे जे आहे हे स्त्रीलिंगी मंडल आहे. याच्या घटक दलांना स्त्रीकेसर किंवा कार्पेल असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आता ज्या फुलामध्ये दोन्हीही म्हणजे पुमंग आणि जायांग ज्या फुलामध्ये पुमंग व जायांग ही दोन्हीही मंडले असतात त्यांना उभयलिंगी फूल असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ जास्वंदीचं फूल हिबिस्कस. तसंच ज्या फुलामध्ये एक पुमंग किंवा जायांग या 2 पैकी कोणतं तरी एकच मंडल असतं अशा एकच मंडल असलेल्या फुलाला एकलिंगी फूल असं म्हटलं जातं. त्याचं उदाहरण आहे पपईचं फूल. यामध्ये जर फुलामध्ये फक्त पुमंग असेल तर ते नर फूल किंवा नर पुष्प आणि जर त्याच्यामध्ये फक्त जायांग असेल तर ते मादी फूल किंवा मादी पुष्प असतं. आता फुलांना आधारासाठी देठ असतो खालच्या बाजूला त्याला पुष्पवृंत असं म्हणतात. असे देठ असणारी जी फुलं आहेत त्या फुलांना पुष्पवृंती फुले असं म्हणतात आणि ज्या फुलांना देठ नसतो त्यांना स्थानबद्ध फुले असं म्हटलं जातं. यानंतर आता पुढं आपण थोडंसं जाऊ की आवश्यक मंडलांची रचना कशी असते म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ इसेन्शियल वर्ल्ड्स म्हणजे प्रत्यक्ष प्रजननामध्ये सहभाग घेणारे जे पुमंग
आणि जायांग आहे, यांची रचना कशी असते ते आता आपण पाहायचं आहे. पुन्हा एकदा तीच इमेज या ठिकाणी मी रिपीट केलेली आहे. आता पुमंग, यामधील प्रत्येक पुंकेसरामध्ये हे एक पुंकेसर, या प्रत्येक पुंकेसरामध्ये एक वृंत असतं, म्हणजे लांबलचक असं कमी जाडीची एक छोटासा धाग्यासारखी रचना या ठिकाणी आपल्याला दिसते. त्याला आपण इंग्लिशमध्ये फिलामेंट म्हणूया. आणि त्याच्या टोकाला या ठिकाणी एक परागकोश दिसतो. तसं इकडेही आहे, इथंही आहे. आणि हे जे परागकोश आहेत, या परागकोशांमध्ये जर यांचा छेद घेतला आडवा, तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 कोष्ठके दिसतील, म्हणजे लॉक्युल्स दिसतील. आणि त्या लॉक्युल्समध्ये किंवा त्या कोष्ठकांच्यामध्ये अर्धसूत्री विभाजन पद्धतीनं परागकण तयार होतात. आता ह्या परागकोशाची वाढ पूर्ण झाली की हा परागकोश फुटतो आणि त्यातील परागकण बाहेर येतात. त्यानंतर आता आपण पुढं जाऊया जायांगाकडं. तर या जायांगामध्ये काही फुलांमध्ये एकच स्त्री केसर असतं, तर काहींच्यामध्ये अनेक किंवा संयुक्त असू शकतात. स्त्री केसराच्या तळाकडील बाजूला एक फुगवटा आहे. या फुगीर भागामध्ये अंडाशय असतो. या अंडाशयाच्या वरील बाजूला एक लांबट पोकळ अशी ही कुक्षी वृंत या ठिकाणी आपल्याला दिसेल. आणि कुक्षी वृंताच्या टोकाला या ठिकाणी कुक्षी म्हणजे स्टिग्मा दिसते. तसंच अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बीजांडे असतात. या ठिकाणी फुगीर भाग छोटे छोटे जे दाखवलेले आहेत ते बीजांडे आहेत. तर या सगळ्या बीजांडांच्या मध्ये प्रत्येकी एक भ्रूणकोश तयार होतो. आणि या भ्रूणकोशामध्ये 1 गुणित अंडपेशी, 2 द्विगुणित ध्रुवीय केंद्रक आणि 3 प्रतिपदस्थ पेशी म्हणजे अँटीपोडल सेल्स असतात. यांची रचना आपण पुढं पाहूया. आवृत्तबीजी वनस्पतींमधील द्विफलन प्रक्रियेकडं. पुन्हा एकदा मी मगाशी जी ही रचना सांगितली तीच रचना या ठिकाणी आपण पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत, पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण असं पुढं जाऊ की आवृत्तबीजी वनस्पतीमध्ये परागकण जे आहेत परागकोशामध्ये तयार झालेले, ते तिथून निघून स्त्री केसरातील कुक्षीवर स्थानांतरित होण्याची जी क्रिया आहे, या क्रियेला परागण क्रिया असं म्हणतात, म्हणजे पॉलिनेशन. म्हणजे या ठिकाणी ही कुक्षी आणि त्याच फुलातल्या किंवा इतर फुलातल्या पुंकेसरामधून जे परागकण आलेले आहेत ते परागकण या कुक्षीवर येऊन स्थिरावण्याची जी प्रक्रिया होते तिला आपण म्हणूया परागण प्रक्रिया. आता ही प्रक्रिया त्याच जातीच्या त्याच झाडावरील दुसऱ्या फुलातून किंवा त्याच फुलातून होत असेल तर त्याला स्वयंपरागण म्हणतात. आणि त्याच जातीच्या परंतु दुसऱ्या झाडावरील परागकण जर आले, ते इथं कुक्षीवर येऊन बसले, तर त्यावेळेला आपण त्याला परपरागण असं म्हणू. आता ही जी परागणाची प्रक्रिया चालते, ही परागणाची प्रक्रिया घडून येण्यासाठी वारा, पाणी, इतर काही अजैविक घटक यांची किंवा काही कीटक, पक्षी, इतर प्राणी यासारख्या जैविक घटकांची सुद्धा मदत होत असते. आता परागकण ओलसर झालेल्या आणि चिकट असलेल्या कुक्षीवर परागकण चिकटून बसतात आणि ओलसरपणामुळं त्या परागकणांना छोटासा अंकुर फुटतो. त्या अंकुरापासून एक छोटीशी परागनलिका वाढायला लागते आणि ही परागनलिका या कुक्षी वृंतातून बीजांडाच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू होतो. परागनलिका अशी वाढत असताना परागकणामध्ये 2 पुयुग्मक तयार होतात आणि त्या दोन्ही पुयुग्मकांचा प्रवास या परागनलिकेच्या मार्गे हळूहळू आता ते बीजांडातील भ्रूणकोशापर्यंत नेले जातात. परागनलिका जेव्हा या भ्रूणकोशापर्यंत येते तेव्हा तिचं अग्र याच्या संपर्कात आल्यानंतर फुटतं आणि ते फुटल्यानंतर त्यातील दोन्हीही पुयुग्मकं त्या भ्रूणकोशामध्ये सोडली जातात. आता पुढं आपण पाहू काय घडतं. तर या ठिकाणी ही सोडल्यानंतर
2 पुयुग्मकं जी सोडली गेलेली आहेत त्या 2 पुयुग्मकांपैकी एका पुयुग्मकाचं संयोग एका अंडपेशीशी होतो आणि त्यापासून द्विगुणित युग्मनज तयार होतो, म्हणजे डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आणि दुसरं पुयुग्मक हे 2 ध्रुवीय केंद्रक एकत्र असणारे त्यांच्याबरोबर त्याचा संयोग होतो आणि त्यापासून भ्रूणपोष म्हणजे एंडोस्पर्म तयार होतो. या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये 2 पुयुग्मकांच्या साहाय्यानं 2 वेळेला फलन होतं, म्हणून या संपूर्ण प्रक्रियेला द्विफलन किंवा डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात. आता यातील जो भ्रूणपोष आहे म्हणजे एंडोस्पर्म जो तयार झालेला असेल तो बीजाच्या किंवा त्या संपूर्ण बीजांडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये पुरवत राहतो आणि त्याचवेळी बीजांडाचं रूपांतर इथं जे हे बीजांड आहे या बीजांडाचं रूपांतर बीमध्ये म्हणजे सीडमध्ये होतं आणि संपूर्ण अंडाशय जे आहे हे बीजांड आहे आणि हे संपूर्ण अंडाशय आहे. तर हे संपूर्ण अंडाशयाचं रूपांतर फळामध्ये होतं. जेव्हा या फळातील बीज जमिनीवर पडतं आणि तिथं त्या युग्मनजाची वाढ होऊन नवीन छोटं रोपटं तयार होतं. अशी छोटी रोपटी तयार होण्याच्या प्रक्रियेलाच आपण बीजांकुरण असे म्हणतो. धन्यवाद.